पूर्वनियोजित कट रचून जीवे मारण्याचा प्रयत्न, योगेश गलांडे यांचा आरोप. एमआयडीसी परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती आणि दहशत वाढत असून त्याचाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. चिरंजीव दत्तात्रय गाढवे आणि आकाश उर्फ चिट्ट्या बबन दंडवते यांनी संगनमताने माझा आणि माझ्या कुटुंबियांचा जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट रचल्याचा गंभीर आरोप स्वराज्य कामगार संघटनेचे सचिव तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांनी सोमवारी 29 डिसेंबर रोजी दुपारी 5 वाजता पत्रकार परिषदेत केला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन दिले आहे. शनिवारी दिनांक 27 रोजी सकाळी 10 वाजता माझ्या गाडीवरती एक टोळक्याने हल्ला केला. त्याच्यामध्ये चिरंजीव गाडवे हा गाडी चालवायला होता व त्याच्या संग एक 4 इसम जे होते ते अनोळखी होते. प्रत्येकाच्या हातात कोयते होते. कोयत्याने त्यांनी माझ्या गाडीकडे धाव घेतली. माझ्या गाडीकडे धाव घेतल्यानंतर माझ्या पुतणीने गाडी थोडी रिव्हर्स घेऊन त्यांच्या अंगाच्या दिशेने त्यांच्यावरती गाडी घातली. त्यानंतर ते दोघे बाजूला झाले. तर गाडीमध्ये असणारा चिरंजीव गाडवे यांनी त्याच्या गाडीची ड्रायव्हिंग सीटची काच खाली करून माझ्यावर बंदूक रोखली आणि बंदूक रोखली म्हणले, आता काय तुला सोडणार नाही, तुझं जे लई काय जे चाललंय हे सगळं संपवण्याचं काम आम्ही करणार नाही, तुला आता कुठं पळ काही कर पण तुला काय सोडणार नाही. मग असं झाल्यानंतर आम्ही तिथनं एमआयडीसी पोलीस स्टेशनला धाव घेतली. तिथं जाऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनला आम्ही हा सगळा जे काही घटना घडली घटनाक्रम सांगितला. जेव्हा आम्ही जी गाडी मागे घेतली पुतणीने व एक क्रेटा गाडी होती त्याला गाडीला थोडीशी डॅश बसला. तो डॅश बसल्यामुळे तो आमच्या मागे येऊन पोलीस स्टेशनला पोलिसांना त्यांनी सगळं तिथं जी घटना घडली ती घटना सांगितली की यांचा जीव वाचला. यांच्यावरती एक बंदूक आणि कोयत्यानी यांच्यावरती प्रहार होणार होता पण यांनी त्या तिथनं जी गाडी स्पीडने आणली त्याच्यामुळे हे वाचले. तर मी काल त्या सगळ्या जी गोष्ट घडली त्याचा एक थोडंसं माहितीच तो म्हणून सगळ्या मित्रांना काही एमआयडीसीतल्या लोकांना काही अज्ञात लोकांना सगळी ही माहिती घेतली. त्यांना हा प्रकार सांगितला. तर त्यांनी मला असं सांगितलं की गेले एक 10 ते 12 दिवसापासून हा चिरंजीव गाडवे हॉटेल ब्लिस एमआयडीसी मध्ये त्या आकाश दंडवते उर्फ चिट्याचं आहे. तर तिथं वारंवार तिथं येऊन त्यांची कुठली तरी चर्चा व्हायची. ती चर्चा अशी व्हायची की योगेश गलांडेचं पूर्ण कुटुंब संपवायचे आहे. माझं नाव फक्त याच्यामध्ये कुठे येऊन देऊ नका कारण की माझ्या पण जीवाला धोका होईल. आज तुमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही जरासं सावध राहा हे त्यांनी मला सांगितल्यानंतर मी आज रोजी आपले नगरचे एसपी साहेब यांना एक निवेदन दिलं. त्याच्यामध्ये त्याची जी काय हकीकत सांगितलं त्याचं सीडीआर एचडीआर सगळं त्या हॉटेलचं चेक करायला लावलं की ह्याच्या मागं प्रामुख्याने तो चिट्या दंडवते आहे. तर त्याचं तुम्ही शहनिशा करून त्याला देखील ह्या गुन्ह्यामध्ये त्याचं देखील नाव घ्या असं मी एसपी साहेबांना एमआयडीसी पोलीस स्टेशनला देखील एक अर्ज दिला आहे. तसेच आपले राज्याचे राज्य गृहमंत्री नाशिक चे पोलीस अधीक्षक मुंबई पोलीस अधीक्षक यांना सगळ्यांना तो अर्ज पाठवला आहे आणि मी त्यांच्याकडनं हीच अपेक्षा ठेवणार आहे की लवकरात लवकर याच्यावर कारवाई करून हा सगळा याच्यावरती काय नेमकं त्यांचा हेतू कुठला आहे मला मारण्याचा ते हेतू काय आहे ते समजण्यात यावं. तसंच काही दिवसांपूर्वी ह्या आकाश दंडवतीने एक्साईड कंपनीचं कच्चा माल येणाऱ्या गाड्या बंद केल्या होत्या. तर त्या वारंवार 2 दिवस गाड्या बंद राहिल्या. तर तिसऱ्या दिवशी कंपनीने युनियन असल्यामुळे मी सचिव आहे, दत्ता तापकीरे अध्यक्ष आहेत, तर आम्हाला बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्या कंपनीचा जर असा माल बंद झाला बाहेरून येणारा तर कंपनी आम्हाला बंद करावं लागेल आणि इथं काम करण्यात 3000 कामगारांच्या पोटावरती पाय पडल. मग आम्ही संघटना म्हणून त्यांच्या बाजूला उभं राहून तिथं थांबलो. त्याच्या गाड्या त्यांना बोलून घेतलं तरी देखील त्यांनी गाड्या काय आत येऊन द्यायचा देत नव्हता. मग कंपनीने एक्साईड कंपनीने त्याच्यावरती रितसर गुन्हा दाखल केला की त्याच्यावरती ज्या ज्या लोकांना त्यांनी पैसे मागितले होते ते खंडणीचा गुन्हा दाखल झाला. ते खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याच्या बरोबर दुसऱ्या दिवशी सगळं सुरळीत झालं पण सुरळीत कामकाज चालू झालं पण दत्ता तापकीर आणि माझ्यावरती एक खोटा स्वरूपाचा खंडणीचा गुन्हा दाखल झाला. बरोबर त्याच्या दुसऱ्या दिवशी चिरंजीव गाडवेंनी गुन्हा दाखल केला. म्हणजे यांची कनेक्टिव्हिटी अशी की आकाश दंड जर काय झालं की तो चिरंजीव गाडवे पुढे येतो, तो स्वतः मागे राहतो, त्याला पुढे करतो. आज देखील जो माझ्यावर यांनी हल्ला केला याच्यामध्ये चिरंजीव गाडवे स्वतः होता, त्याच्या संघ अद्याप 4 लोक होते. येणाऱ्या 8 तारखेला जी काही माझ्यावरती जो पूर्वीचा दंडवतेने जो प्रहार केला होता त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल आहे. ते हिअरिंगला आहे. आता येणाऱ्या 8 तारखेपासून त्याची हिअरिंग चालू होणार आहे. त्याच्यामुळं त्यांनी हस्ते बऱ्याच लोकांकडे मला व माझ्या साक्षीदारांना निरोप दिलाय की त्याला तुम्ही व्यवस्थित समजून सांगा हे गुन्हा जो आहे तो मागे घ्या, नाहीतर आम्ही त्याचं जीवाचं बरं वाईट करू. त्याच्या अनुषंगाने हा सगळा प्रकार चालला आहे. तर माझी एक मत तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एकच विनंती आहे की याचा जो काय आहे छडा जो पोलिसांनी लवकरात लवकर लावून माझ्या जीवाचा जो धोका आहे त्याला तुम्ही सर्वांनी मिळून त्यांना सांगून किंवा तुमच्या माध्यमातून की हा सर्वांपर्यंत जाऊन मला अशी अडचण आहे, मला जो धोका आहे
तो याच्यातनं मला त्यांनी संरक्षण द्यावे, मी एवढीच नम्र विनंती करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.